संभाजीनगर ते कळंबा या आयआरबीनं केलेल्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेत। पावसाचं पाणी साचून राहिल्यानं खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाही। खड्ड्यात गाडीचं चाक आदळून अपघाताचं प्रमाण वाढू लागलंय। डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्याच्या मधील भेग रुंदावल्यानं वाहन चालवणं कठीण बनलंय। महापालिकेनं या रस्त्यातील खड्ड्यात किमान मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी करावी आणि पावसाळा संपल्यानंतर डांबर आणि खडीनं खड्डे मुजवावेत अशी मागणी वाहनधारकातून होतीये। 2010-11 साली आयआरबी कंपनीनं कोल्हापूर शहरातील 49 किलोमीटरचे रस्ते तयार केले होते। हे रस्ते करून आता 15 वर्षांचा कालावधी लोटलाय। त्यातील अनेक रस्ते अजूनही सुस्थितीत आहेत, पण काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडू लागलेत। संभाजीनगर ते कळंबा हा रस्ता सुद्धा आयआरबी कंपनीनं केला होता, पण या रस्त्याची डागडुजी केली नसल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे वाढू लागले आहेत। अनेक खड्ड्यांची खोली फूट ते 1.5 फूट इतकी मोठी आहे। पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। वाहनाचं चाक या खड्ड्यात आपटल्यानंतरच वाहनधारकांना खड्ड्याची व्यापकता लक्षात येते। तोपर्यंत वाहन स्लिप होतं, त्यामुळे अनेक वेळा भरधाव येणारी वाहनं या खड्ड्यांमध्ये आदळून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय। तसंच डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्याच्या मधील भेगा रुंदावल्या आहेत, त्यामुळे या भेगांमधून वाहन जाताना अपघात होत आहेत। सिमेंट आणि डांबरी रस्त्यामधील भेग वाढू नये यासाठी महापालिकेनं उपाययोजना करावी। तसंच या रस्त्यातील खड्ड्यात किमान मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी करावी आणि पावसाळा संपल्यानंतर डांबर आणि खडीनं खड्डे मुजवावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे।